नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रताप महाविद्यालय अमळनेर संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाच्या या शैक्षणिक व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक RS मराठे आपलं स्वागत करतो। आज आपण दहशतवाद आणि भारताची अंतर्गत सुरक्षा या विषयावर भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील असलेल्या आव्हानांचा विचार करणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण भारताची अंतर्गत सुरक्षा या संकल्पनेचा परिचय आणि गरज हा भाग बघणार आहोत। भारताच्या विविध भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय आव्हानांचा आढावा घेणे आवश्यक आहे, कारण हे घटक अंतर्गत सुरक्षेवर थेट परिणाम करतात। हिमालयाच्या उंच शिखरापासून ते दक्षिण भारताच्या किनारपट्टीपर्यंत प्रत्येक प्रदेशाची स्वतःची वेगळी सुरक्षा आव्हाने आहेत। आपण जाणतो की भारत हा आकाराने जगातील 7वा सर्वात मोठा देश आहे। त्याचबरोबर इथे भौगोलिक विविधता, सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक स्तरावर किंवा धार्मिक स्तरावर खूप सारी विविधता आढळते आणि यामुळे भारतासारख्या या देशाला अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न हे वेळोवेळी सतावत असतात। अंतर्गत सुरक्षेचे स्वरूप केवळ सीमेपुरते मर्यादित नसून त्यात दहशतवाद, सायबर सुरक्षा, सीमा सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, कधी काळी भाषावर असलेले वाद, प्रादेशिक वाद या प्रकारच्या समस्यांचा समावेश या अंतर्गत सुरक्षेच्या समस्यांमध्ये होतो। ही सर्व क्षेत्रे एकमेकांशी जोडलेली असून कोणत्याही एका क्षेत्रातील कमतरता एकूण सुरक्षिततेवर परिणाम करू शकते। राष्ट्रीय एकात्मता आणि विकासासाठी अंतर्गत सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जर देशाच्या अंतर्गत भागात शांतता नसेल, देश अंतर्गतरित्या सुरक्षित नसेल, तर त्या देशाचा राष्ट्रीय विकासावर, आर्थिक विकासावर, सामाजिक विकासावर त्याचा सरळ प्रभाव जाणवतो आणि म्हणून शांतता आणि सुव्यवस्था असल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही। त्यामुळे नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता सुरक्षित ठेवणे हे सरकारचे मुख्य कर्तव्य आहे। त्याचबरोबर देशामध्ये सामाजिक आणि धार्मिक सौहार्द टिकून राहील यासाठी सुद्धा सरकारला वेळोवेळी अनेक पावलं उचलावी लागतात। त्यामुळे भारतासारख्या विविधतेने नटलेल्या या देशासमोर अंतर्गत सुरक्षेचे खूप सारे आव्हान आहेत। त्यापैकी आपण आज दहशतवादाची जी समस्या आहे आणि या समस्येला धरून भारताच्या अंतर्गत सुरक्षा कशी प्रभावित होते त्याचा आपण आज विचार करणार आहोत। तर दहशतवादाला बिमोड करण्यासाठी किंवा या संदर्भातली जी काही भारतातली धोरणं आहेत ती आपण बघूया। सर्वप्रथम प्रहार या धोरणाबद्दल आपण जाणून घेऊया। प्रहार म्हणजे प्रिव्हेन्शन, रिस्पॉन्स, अनालिसिस अँड हॉलिस्टिक ऍक्शन फॉर अँटी टेररिझम हे भारताचे पहिले राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण आहे, जे दहशतवादाशी लढण्यासाठी एक समन्वित आणि बहुआयामी दृष्टिकोन प्रदान करते, ज्यामध्ये दहशतवाद रोखण्यापासून किंवा घडलेल्या घटनांवर होत असलेल्या कन्स्पिरसीवर प्रतिसाद देण्यापासून, झालेल्या घटनांचं मूल्यमापन करण्यापासून त्यावर एक सर्वसमावेशक कृती करून या दहशतवादाला कसं थोपवता येईल या सर्व प्रकारची धोरणं या प्रहार धोरणामध्ये समाविष्ट आहेत। त्याचबरोबर जागतिक दहशतवादी संघटना ज्या आज जगामध्ये धुमाकूळ घालत आहे आणि त्याच्यात आपण प्रामुख्याने गत 10 वर्षांमध्ये अल-कायदा आणि ISIS सारख्या ज्या जागतिक दहशतवादी संघटनांचा जो प्रभाव आहे तो भारतासारख्या देशावर पण आपल्याला पाहायला मिळालेला आहे, ज्यामुळे स्थानिक स्तरावर कट्टरवाद वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे। गत काही वर्षांमध्ये सिरिया आणि इराकमध्ये ISIS ने जो हिंसाचार केला, तर त्यांच्या कार्यामध्ये भारतातून काही युवक, एका विशिष्ट धर्मातील युवक हे त्यांचं ब्रेनवॉश झाल्याने, केरळ असेल, हैदराबाद असेल किंवा अगदी आपल्या मुंबई ठाण्यातली काही मुलं असतील, हे ISI ला जाऊन मिळाली आणि ही मोठी आपल्या भारतासमोर चिंता आहे। भारतासारख्या देशात ISIS सारख्या संघटनेच्या
विचारांचा फैलाव होणं हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी खूप चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर. हल्ली दहशतवादी सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपली राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये आपण सांगू शकतो की दहशतवादी ड्रोन, सायबर हल्ले, क्रिप्टो फायनान्सिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दहशतवादी करून आपले कार्यक्षेत्र विस्तारत आहेत, ज्यामुळे सुरक्षेसाठी नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. आपण बघू शकतो की 2014 पासून एनडीए सरकार भारतात स्थापन झालेलं आहे आणि जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी जी घुसखोरीचे जे प्रमाण आहे ते लक्षणीयरित्या कमी झालेलं आहे. कारण या शासनाची जी झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे त्यामुळे दहशतवाद्यांना सरळ सीमारेषा ओलांडून भारतात येऊन हिंसा करण्याचं त्यांचं जे आधीचं प्रमाण होतं यात खूप कमतरता आली आहे आणि म्हणून इतर मार्गांनी भारताच्या सुरक्षेवर कसे हल्ले करता येतील यासाठी हे दहशतवादी गट नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्याचबरोबर स्थानिक लोकांमधून सुद्धा त्यांना सहकार्य मिळतं. स्थानिक हालचालींच्या बाबतीत किंवा ज्याला आपण स्लीपर सेल म्हणतो, अशा घटना या सुद्धा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका आहे. पंजाब आणि काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या हालचालींचा सतत आढावा घेणे त्यासाठी महत्वाचं होतं आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे अंतर्गत सुरक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. विशेषतः सीमापार घुसखोरी हा एक मोठा धोका आहे, जो जरी आता सध्या ज्याचं प्रमाण कमी असलं तरी ती जी भीती आहे ती अजून आहे आणि यामुळे या एकंदरीत सर्व दहशतवादी प्रकारांचा आणि ते वापरत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विचार करता भारतासमोर या 21व्या शतकामध्ये सुद्धा आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अजून अनेक पावलं आपल्याला उचलण्याची गरज आहे. याच दहशतवादी धोक्याच्या अंतर्गत आपण सायबर सुरक्षा आणि डिजिटल धोकेही समजून घेऊया. आजच्या डिजिटल युगात भारतावर सायबर हल्ल्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, अतिशय प्रचंड. रोज हजारोच्या संख्येने फिशिंग हल्ले असतील, स्पॅम हल्ले असतील, मालवेअर असतील, रॅन्समवेअर असतील, हे हल्ले भारतात सरकारी यंत्रणांवर आणि सामान्य नागरिकांच्या मोबाईलवर सुद्धा होत आहेत. आणि यामध्ये सरकारी, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांना लक्ष्य करून संवेदनशील माहिती चोरली जात आहे किंवा मग काही महत्वाच्या प्रणालींना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि त्याच्या मागे एकच उद्देश असतो की या सरकारी संस्थांच्या प्रणालीवर जर सायबर हल्ले केले तर जी सेवा नागरिकांसाठी किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरवली जाते ती कुठेतरी विस्कळीत होईल आणि याचा परिणाम भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर होऊ शकतो. दहशतवादी संघटना क्रिप्टो वॉलेट्स आणि डार्क वेबचा वापर निधी गोळा करण्यासाठी, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आणि नवीन सदस्यांची भरती करण्यासाठी करत आहेत. आणि ही एक अजून आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये फार चिंतेची बाब आहे आणि यामुळे सायबर सुरक्षा ही अधिक जटिल बनली आहे. आपण जर डार्क वेब या संकल्पनेबाबत जर विचार केला तर जगात डार्क वेबचं एक फार मोठं जाळं आहे आणि ज्यामध्ये सामान्य लोकांपासून महत्वाच्या राजकीय लोकांपर्यंत किंवा शासनांची खूप सारी संवेदनशील माहिती डार्क वेबवर आज उपलब्ध आहे आणि दहशतवादी या डार्क वेबचा वापर करत आहेत. सायबर स्पेस मधील संरक्षणासाठी भारताला मजबूत सामरिक किंवा धोरणात्मक उपाययोजना करणं आज आवश्यक आहे आणि सरकार करत पण आहे. यात सायबर सुरक्षा कायद्यांचं आधुनिकीकरण, सायबर सुरक्षा कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांचा समावेश आहे. गुप्तचर संस्था आणि पोलीस यांच्यात सायबर धोक्यांशी लढण्यासाठी प्रभावी समन्वय असणे अत्यंत महत्वाचे आहे. माहितीची त्वरित देवाणघेवाण आणि संयुक्त कारवाईमुळे सायबर हल्ल्यांना प्रतिबंध घालता येऊ शकतो. आणि याला सोडून एक देशाचं जबाबदार नागरिक म्हणून सर्व नागरिकांची पण ही जबाबदारी आहे की सायबर सुरक्षेच्या बाबतीत आपण अधिक जागृत व्हावं, जेणेकरून आपल्याला सायबर हल्ल्यांपासून वाचता येईल आणि शासनाची मदत करता येईल. स्वदेशी संरक्षण आणि सामरिक स्वावलंबन.
आता या दहशतवादाच्या समस्येवर जेव्हा आपण विचार करत आहोत, तर त्याला प्रतिसाद देण्यासाठी, त्याला कार्यवाही करून देशाची सुरक्षा अबाधित करण्यासाठी आपल्याला स्वदेशी संरक्षण आणि सामरिक स्वावलंबनाची पण गरज आहे. भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत मोठी गरुड भरारी घेतली आहे. स्वदेशी उत्पादन आणि संशोधनावर भर दिल्याने परदेशी जी निर्भरता आहे, जे अवलंबित्व आहे, ते कमी झालं आहे, ज्यामुळे देशाची सामरिक क्षमता वाढलेली आहे. गेल्या 1 दशकात स्टार्टअप आणि तेही मेक इन इंडिया सारखे जे प्रोग्राम आपल्या शासनाने लागू केले आहेत, त्याचा आपल्याला चांगल्या प्रमाणावर फायदा होताना दिसत आहे. ऑपरेशन सिंदूर हे स्वदेशी शस्त्रसज्जतेने एक यशस्वी केलेला प्रयोग आहे, ज्यात भारताने स्वतःचा तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत शस्त्रे विकसित करून त्याचा वापर त्या मोहिमेमध्ये केला. अर्थात रशियाकडनं मिळालेल्या S-400 या व्यवस्थेचा पण आपण त्याच्यात उपयोग केलेला आहे. राफेलचा सुद्धा आपण त्याच्यात उपयोग केलेला आहे, परंतु बऱ्याच प्रमाणावर आपले स्वदेशी शस्त्र सुद्धा आपण वापरलेले आहेत. त्याचबरोबर सुरक्षेचा विचार करता आपल्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करणं हे क्रमप्राप्त होत आहे. संरक्षण बजेटमध्ये वाढ केल्याने आणि खाजगी उद्योगांना या क्षेत्रामध्ये उत्पादनात सहभागी करून घेतल्याने नवनवीन तंत्रज्ञान आणि उत्पादने विकसित होण्यास मदत झालेली आहे. आणि निश्चितच खाजगी उद्योगांची भागीदारी केल्याशिवाय किंवा त्यांची मदत घेतल्याशिवाय देशाच्या सुरक्षेचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून शासनाने या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. याचबरोबर DRDO सारखी जी आपल्या देशातली सर्वात महत्वाची संस्था आहे, त्यात त्यांचं योगदान हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. भारतीय हवाई दल आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDO यांनी देशाच्या संरक्षण क्षमतेत मोलाचे योगदान दिले, ज्यामुळे भारत जागतिक स्तरावर एक मजबूत संरक्षण शक्ती म्हणून उदयास आला आहे. दरवर्षी आपले हजारो सायंटिस्ट, इंजिनियर DRDO मध्ये देशासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून आत्मनिर्भर होण्यास मदत करत आहेत. सामाजिक स्थैर्य आणि सामुदायिक सहभाग. दहशतवादाची समस्येचा विचार करता आपल्याला देशाच्या अंतर्गत आपल्या सामाजिक संस्थेत किंवा आपल्या सामाजिक जी काही भूमिका आहे समुदायांच्या मध्ये, तिला शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभागी करून घेणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी समाजात शांतता आणि स्थैर्य असणं आवश्यक आहे. त्यासाठी दहशतवादाचा बिमोड करण्यामध्ये समाजाची भूमिका फार महत्वाची आहे. दहशतवाद प्रतिबंधात समाजातील प्रत्येक घटकाची भूमिका महत्वाची आहे. नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद गतिविधींची माहिती सुरक्षा यंत्रणांना देणे आवश्यक आहे. आजकाल आपण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये बघतो की अनेक संशयास्पद लोक तुमच्या शेजारी राहायला येतात. अशा वेळेस शुद्ध नागरिकांनी त्यांची माहिती ही पोलीस यंत्रणांना किंवा सुरक्षा यंत्रणांना देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर देशामध्ये गेल्या काही काळापासून जी धार्मिक कट्टरता आहे ती खूप वाढीस लागली आहे आणि तिचा मुकाबला करण्यासाठी मग आपल्याला युवा आणि महिलांमध्ये पसरणाऱ्या कट्टरतेचा मुकाबला करण्यासाठी शिक्षण, जनजागृती आणि सकारात्मक विचारांचा प्रसार करणं फार महत्वाचं आहे, अगदी गरजेचं झालेलं आहे. समाजाला एकत्रित करूनच आपण या धोक्यांचा किंबहुना राष्ट्रीय सुरक्षेपुढे किंवा भारताच्या अंतर्गत सुरक्षेपुढे असलेल्या प्रत्येक धोक्याला जर प्रतिबंध करायचा आहे तर आपल्याला समाजाला एकत्रित ठेवणं फार गरजेचं आहे. आणि यासाठी मग आपल्याला स्थानिक समुदायांशी संवाद साधणं फार महत्वाचं ठरतं. स्थानिक समुदायांशी नियमित संवाद साधणे आणि पुनर्वसन कार्यक्रम राबवणे हे दहशतवादाने प्रभावित झालेल्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वाचं आहे आणि यामुळे सामाजिक एकता वाढते. जम्मू काश्मीरमध्ये शासनाने अशा प्रकारच्या योजना चालवलेल्या आहेत की जे दहशतवादामुळे प्रभावित झालेले कुटुंब आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी शासनाने पावलं उचललेली आहेत. किंबहुना जे प्रत्यक्ष दहशतवादी कार्यामध्ये सहभागी होते त्यांनाही तेथून मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असतात. नक्षलवादाच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक टॉपचे जे नक्षल लाईट्स कमांडर्स होते त्यांनी शासनापुढे आत्मसमर्पण केलं आहे
आणि ते आता आपल्या समाजाच्या मुख्य प्रक्रियेमध्ये आलेले आहेत. याचबरोबर या समस्येशी लढताना माहिती युद्ध हा एक महत्वाचा दृष्टिकोन आहे. इन्फॉर्मेशन वॉरफेअर, माहिती युद्ध आणि चुकीच्या माहितीचा मुकाबला करणे हे आजच्या काळात एक मोठं आव्हान आहे. कारण हे युग इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञानाचं आहे आणि यामुळे सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर पसरणाऱ्या अफवांना रोखण्यासाठी जनजागृतीची फार आवश्यकता आहे. आपण बघतो की समाजामध्ये एखाद्या खोट्या बातमीला पसरवलं जातं आणि त्या बातमीचा आधार घेऊन अनेक ठिकाणी सामाजिक किंवा धार्मिक हिंसा दंगली घडतात आणि ही सुरक्षेसाठी फार मोठी भीती किंवा फार मोठा हा धोका आहे आणि यासाठी आपल्याला या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. या समस्येला निपटण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सीमा सुरक्षा या दोन गोष्टींचा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आपल्या समोर येतो. दहशतवाद ही राष्ट्राच्या सुरक्षेला बाह्य स्वरूपातला पण धोका आहे आणि अंतर्गत सुरक्षेला सुद्धा फार मोठा धोका आहे आणि यासाठी भारतासारख्या देशाला पाकिस्तान सारख्या देशाकडनं किंवा तिथे जे दहशतवादाची तळं आहेत तिथून फार मोठा धोका आहे आणि याचाच बिमोड करण्यासाठी भारताला इतर देशांशी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य करण्याची वारंवार गरज पडते. त्याबरोबर शेजारील देशांसोबत सुद्धा तेवढंच सहकार्य महत्वाचं आहे. भारताने आपल्या शेजारील देशांसोबत सामरिक सहकार्य वाढवलंय ज्यामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा मजबूत झाली आणि दहशतवादी कारवायांना आळा बसला आहे. जर आपण पाकिस्तानशी लागून असलेल्या आपल्या सीमेचा विचार केला तर गेल्या काही वर्षांमध्ये इथे घुसखोरीच्या प्रमाणात खूप प्रभावीपणे कमतरता आलेली आहे. पाकिस्तान जरी आपल्याला या बाबतीत सहकार्य करत नसला तरी भारताने मात्र सीमा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर पावलं उचललेली आहेत आणि त्यामुळे तिथे घुसखोरीचं प्रमाण थोडं नियंत्रणात आलेलं दिसतं. याचबरोबर जे इतर देश आहेत, बांगलादेश असेल, बांगलादेश आणि भारताचे सध्या संबंध थोडे ताणले गेलेले आहेत, परंतु सीमा सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता भारताने बांगलादेश सीमेवर ही खूप सारी काळजी घेतली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दृष्टीने आपण अनेक देशांसोबत युद्ध अभ्यास करतो, बहुराष्ट्रीय सराव करतो. त्याच्यातलं जे एक तरंग शक्ती, बहुराष्ट्रीय सराव, तरंग शक्ती यासारखे संयुक्त लष्करी अभ्यास भारताच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रतीक आहेत. हे अभ्यास सुरक्षा दलांना विविध परिस्थितीमध्ये एकत्र काम करण्याचे प्रशिक्षण देतात आणि यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण होऊन दहशतवादाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपल्याला अपेक्षित देशांकडनं सहकार्य मिळतं. त्याचबरोबर सीमा सुरक्षा दलांचे कार्य हे सुद्धा फार महत्व आहे दहशतवादाच्या समस्येला तोंड देण्यासाठी. सीमा सुरक्षा दल खास करून बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमांचं रक्षण करत आहेत. यात नाईट व्हिजन उपकरणे, ड्रोन, सेन्सर यांचा समावेश आहे ज्यामुळे घुसखोरीवर प्रभावी नियंत्रण ठेवता येते. भारताने आज काळाची गरज लक्षात घेता तंत्रज्ञानामध्ये खूप सारे नवीन बदल अंगीकारले आहेत आणि आज आपल्या सेना या हायटेक होत आहेत आणि जेणेकरून आपल्याला पाकिस्तान सारख्या किंवा इतर सीमा रेषा ओलांडून आपल्याकडे येणाऱ्या दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यास किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये आपल्याला या तंत्रज्ञानामुळे फायदा मिळत आहे. एकंदरीत भारत जागतिक दहशत विरोधी नेटवर्कमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्र सारखा मंच असो, अनेक द्विपक्षीय किंवा अनेक देशांच्या G7, G20 सारख्या संस्था असो, या ठिकाणी भारताने दहशतवाद विरोधी भूमिका घेतली आहे आणि एक सहकार्याचं एक नेटवर्क तयार केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त कारवाईमुळे दहशतवादाला रोखण्यामध्ये खूप मोठी मदत होते आणि हे अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनेही तेवढंच महत्वाचं आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यकालीन आव्हाने. आताच आपण तंत्रज्ञानाबद्दल बोललो आहोत की दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत आणि त्याचा भविष्यकालीन परिणाम हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. सध्या आपण आजच्या जगामध्ये AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ML
ह्या दोन गोष्टींची चर्चा सर्वीकडे ऐकतो आहे आणि याला अंगीकारणं सुद्धा सुरू आहे. तंत्रज्ञान गुप्तचर माहितीचे विश्लेषण करण्यासाठी आणि धोके ओळखण्यासाठी महत्वाचं ठरत आहे. रोबोटिक्सचा वापर सीमावर्ती भागात आणि कठीण परिस्थितीत गस्त घालण्यासाठी होऊ शकतो. म्हणजेच सीमावर्ती भागांचं व्यवस्थापन करण्यामध्ये आता यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत ही मोठ्या प्रमाणावर घेतली जाणार आहे. अगोदरच इस्रायल सारखे, अमेरिकेसारखे देश याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत आणि आता भारतासारख्या देशालाही हे तंत्रज्ञान वापरावेच लागेल. त्याचबरोबर CBRNED म्हणजे काय की केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल, न्यूक्लिअर, एक्सप्लोसिव्ह डिव्हाइसेस या संबंधित धोके, म्हणजे एक प्रकारे रासायनिक, जैविक, तुमचं किंवा किरणोत्सारी, आण्विक आणि खूप सारे विस्फोटक असे धोके आपल्या सुरक्षेपुढे आहेत. रासायनिक, जैविक, अणुबॉम्ब आणि स्फोटक उपकरणे यासारख्या धोक्यांचा सामना करण्यासाठी विशेष तयारी आणि प्रशिक्षण आवश्यक आहे. भविष्यात हे धोके अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे, कारण आज अनेक देशांकडे संपूर्ण मानवाचा विध्वंस करणारी फार मोठ्या प्रमाणातली शस्त्रास्त्र आहेत. अमेरिका असेल, रशिया असेल, रशियाकडे तर खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये जैविक शस्त्र आहेत, रासायनिक शस्त्र आहेत आणि कधी काळी तिसऱ्या महायुद्धाची ठिगणी पडली तर संपूर्ण मानव जातीपुढे फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर सायबर स्पेस मधील धोकेही तेवढेच महत्वाचे आहेत. सायबर स्पेस मधील धोके सतत बदलत असतात. नवीन सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी भारताला सतत आपल्या सायबर सुरक्षा प्रणालीमध्ये अपडेशन करणं महत्वाचं आहे, कारण अद्ययावतीकरण हा तंत्रज्ञानाचा महत्वाचा भाग आहे आणि तो निरंतर सुरू राहणार आहे. त्यासाठी या धोक्यांना सामोरं जाण्यासाठी भारताला नेहमी अपडेट राहावं लागणार आहे. त्याचबरोबर नवनवीन शोध आणि धोरणात्मक तयारी, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नवीन शोध आणि सामरिक तयारी करणं हा नित्याचा भाग असणार आहे. यात संशोधन आणि विकासाला चालना देणे तसेच नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे यांचा समावेश आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञानाचा विकास होत आहे आणि तो विकास स्वदेशी आत्मनिर्भरता या गोष्टींना चालना देण्यासाठी करणं आवश्यक आहे आणि गरज पडल्यास आपण त्या बाबतीत अनेक वेळा अशा प्रकारचं तंत्रज्ञान आयात सुद्धा करतो. यामुळे अंतर्गत सुरक्षेच्या धोक्यांपासून भारताला वाचवण्यासाठी सर्वांगीण धोरण आपल्याला अपेक्षित आहे. भारताच्या अंतर्गत सुरक्षेपुढील काही आव्हानं आणि उपाय त्यांचाही विचार करूया. दहशतवादाबद्दल आपण आता चर्चा केली आहे. त्याचबरोबर सायबर हल्ले, त्यांना त्वरित प्रतिसाद आणि नेटवर्क संरक्षण सुधारणे, सामाजिक तणाव, ज्या जातीय दंगली, सामाजिक दंगली या घडत असतात त्यामुळे मानवी हक्कांचं प्रचंड त्याच्यामध्ये नुकसान होतं आणि त्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी आणि संवादाची वाढ करण्यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे. दहशतवादावर आपण बोललो की एक सर्वांगीण समन्वयित धोरणं आणि माहितीची देवाणघेवाण यासाठी फार महत्वाची आहे आणि भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोर जी काही आव्हानं आहेत यांचा सामना करण्यासाठी आपल्याला या प्रभावी उपाययोजनांच्या द्वारेच आपण त्यांच्याशी सामना करू शकतो. शेवटी आपण निष्कर्षाकडे येऊया. भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे सामरिक महत्व वाढत आहे आणि यावर योग्य लक्ष केंद्रित करणे देशाच्या विकासासाठी आणि स्थैर्यासाठी आवश्यक आहे. आज 21व्या शतकामध्ये भारत जगाची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानली जाते, किंबहुना आपण फार जवळ आहोत आणि आपला GDP हा सुद्धा चांगल्या प्रमाणे याच्यात वाढ होत आहे आणि जेव्हा विकास होत असतो तर या विकासासोबत सुरक्षेचे अनेक प्रश्नही निर्माण होत असतात आणि यासाठी तो विकास किंवा देशाचं आर्थिक स्थैर्य टिकून ठेवण्यासाठी आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा सतर्क राहणं आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सामुदायिक सहभाग यावर भर देणे हे भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी फार महत्वाचं आहे. समाजाची एकता याच्यात फार महत्वाची आहे. त्याचबरोबर स्वदेशी संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांचा समतोल हा सुद्धा तेवढाच महत्वाचा केंद्रबिंदू आहे, कारण जेव्हा आपण आत्मनिर्भर होत आहोत पण त्याचबरोबर काही अद्ययावत तंत्रज्ञानांचा आपल्याला आंतरराष्ट्रीय सहकार्य करून त्याचा
फायदा घेणं आवश्यक आहे. आपले कर्तव्य आहे की सुरक्षित भारतासाठी आपण सर्वजण सजग जागरूक राहून आपले योगदान दिलं पाहिजे आणि म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षेमध्ये शासनाबरोबर सामान्य नागरिकांची सुद्धा भूमिका तेवढीच खूप महत्वाची आहे. मला खात्री आहे की हा मुद्दा दहशतवादाचा अंतर्गत सुरक्षेपुढे असलेला धोका हा आपल्याला व्यवस्थित समजला असेल. धन्यवाद.